जे मनोज उभारे सरांना मी आमंत्रित करतो की तुमचा आवाज आमच्या जनतेपर्यंत पोहोचवावा. धन्यवाद. धन्यवाद भारत सर. नमस्कार मित्रांनो, आजच्या या दिवसातला हा शेवटचा सामना जो संघ जिंकेल ना तो इथून थेट जाईल सेमीफायनल मध्ये. तर पाहूया मित्रांनो, 3 षटकांचा हा सामना असणार आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो गोलंदाज रियाज आणि समोर असेल तो फलंदाज स्ट्रायकिंग एंडला योगेश पवार आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला दर्शन कदम. एक रायटी लेफ्टी असं कॉम्बिनेशन असणार आहे मित्रांनो. जास्त वेळ न घेता त्वरित सामना चालू करायचा आहे. शेवटी आपल्याला नंतर वेळ होणार आहे मित्रांनो. दोन्ही संघाला विनंती असेल, पहिला चेंडू रियाजच्या माध्यमातून फुललेंचा चेंडू होता, फुलटा चेंडू त्याला भरवून दिलाय. षटकार. जे पाहायला घेतलं मित्रांनो, सुरुवात कशा पद्धतीने केलं तर आपल्या नावाला साजेशाशी खेळ करत षटकार मारून योगेश पवार. दुसरा चेंडू पुन्हा एकदा साईड लेगच्या दिशेने चेंडू जाईल. तरी आउटफिट खराब असल्यामुळे तिथे एकच धावत समाधान मानावं लागेल ते योगेश कदम योगेश पवार याला. धावसंख्येचा विचार करत धावसंख्येचा दुसऱ्या पद्धतीने 7 धावा, 2 चेंडू आणि 7 धावा. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल आपल्याला हा डावखुरा फलंदाज दर्शन कदम, ज्यानं मागच्या मॅच मध्ये सुद्धा मोठे फटके खेळले होते. त्याचा फलंदाज म्हणून आपल्याला विनंती असेल जास्त वेळ नाही घ्यायचा आहे. नंतर आपल्यालाच फलंदाजी करायची तर अंधार होणार आहे. लवकर खेळायचं आहे. पुढील चेंडू दर्शनवादी आणि हा एक आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू. ते तरार असा निर्धात पद्धतीचा चेंडू हाताळलाय. रियाजच्या माध्यमातून 3 चेंडू आणि 7 धावा. पुढचा चेंडू रियांचा दर्शनसाठी चेंडू आणि हा चेंडूला झुरकावून दिलाय. कव्हरच्या दिशेने वन बाउंड चेंडू जाईल सीमा पार चौकार. पॉवर प्लेचं हे षटक चालू असताना सुंदर फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. दर्शन कदमच्या बॅटमधून एक चौकार. पुन्हा एकदा एक गली रिझल्ट मध्ये चेंडू जाईल. थोडासा फंबल होईल तो क्षेत्ररक्षण होता. एक सिंगल धाव काही दुसरा होता प्रयत्न केला होता परंतु तो प्रयत्नच राहिला आणि एकच धावत समाधान मानू लागले तर दर्शन या फलंदाजाला. त्यानंतर स्ट्रायकिंग एंडवर पुन्हा एकदा मोठा फलंदाज योगेश पवार, ज्याच्या बॅट मधनं सुरुवात झाली होती ती षटकारानं आणि शेवटचा चेंडू सुद्धा फेस करेल योगेश पवार. रियाजच्या माध्यमातून पुढील चेंडू आणि हा एका तेज तारार चेंडू अशी थोडी कमी घेतली आणि चेंडू जातो सीमा पार चौकार. झाल्या 16 धावा. सुरुवात जर पाहिलीत ना मित्रांनो तर षटकाराने झाली होती आणि शेवट त्या षटकाचा चौकाराने झाला होता आणि हे दोन्ही षटकारांना चौकार लागवली होती योगेश पवार यानं.
वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक घेऊन येतो हर्षी. हर्षी राऊंड विकेट फलंदाजी करताना आणि पुन्हा ते खोलवर टप्प्याचा चेंडू जाईल कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षण चेंडू खाली तडीवर सहजरित्या एक धाव पूर्ण केली जाईल. एक धावेनं धावसंख्या पाहायला गेल्यात ना जाऊन मित्र पोहोचते 17 आकड्याचा विचार केलात ना तर क्रिकेटमध्ये हा अशुभ असा आकडा मानला जातो. त्यामुळे हा आकडा कोणासाठी अशुभ ठरणार आहे, निजामपूर विभागासाठी की तोडींच्यासाठी. स्टार्टिंग इंडस्ट्री असलेले योगेश पवार आणि फुलटाच पद्धतीचा चेंडू होता आणि काय घडतं होतं तर निर्धार पद्धतीचा चेंडू होता पण तो खराब असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. गोलंदाज हर्षी कडून एक संधी होती त्याला रनआउट करण्याची दर्शन कदमला. बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते आणि स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा पाहायला मिळालेला हा डावखुरा फलंदाज दर्शन. पुढील चेंडू अर्जियाचा दर्शनसाठी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लावणीमध्ये चेंडू जाईल क्षेत्ररक्षण चेंडू खाली त्यावर सहजरित्या एकच धाव पूर्ण होईल आणि एकच धावेत समाधान मावळते दर्शन याला. धाव संख्या जाऊन पोहोचते मित्रांची तब्बल 19 धावा. 1900 आकड्याचा विचार केला तर मित्रांनो भारताचा सलामीचा आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याच्या बाबतीत खूप लकी ठरलाय. कारण का त्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये T20 मध्ये जर धावा हाय स्कोर पाहिला तर 119 धावांचा आहे, 109 धावांचा आहे. वन डे मध्ये 119 धावांचा आणि टेस्ट क्रिकेटमध्ये 319 धावांचा आहे. आणि पुन्हा एक मोठा फटका आणि इथं झेल बाद होऊन परतावा लागतोय. योगेश पवार बॅक टू पवेलियन. ज्यानं आजच्या दिवसात पहिली 50 लागली होती आपल्या बॅट मधून तब्बल 60 धावा ठोकल्या होत्या त्या सूरज. 45 नंबर जर्सी प्रदान केलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल. अजूनही दुसऱ्या षटकातल्या 2 चेंडूंचा खेळणं बाकी असणार स्ट्रायकिंगला सूरज पाहायला मिळेल आपल्याला इथे. टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला पाठवले स्कोअर लिस्टच्या दिशेने कार्तिकच्या सामने एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो सुद्धा अतिशय वेगाने पूर्ण केला. ह्या धावा येतील 2 धावसंख्या जाऊन प्रस्तुत तब्बल 21 धावा. 21 वन बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू येणं बाकी स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. सूरज काय इथं 2 धावा घेतल्यात का मी स्ट्राईकला आले ते मात्र दाखवून द्यावं लागेल सूरजाला. चांगली फलंदाजी केली आजच्या पूर्ण दिवसामधली सूरजानं. शेवटचा चेंडू आणि फुलटा चेंडूला भिरकावून देऊन स्कोअर चेंडू आरपार सीमापार लांबच लांब षटकार. ज्या पद्धतीने मी म्हटलं ना मित्रांनो आज खूपच सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली आपल्या सूरजच्या बॅट मधून. शेवटच्या चेंडूवरती षटकार लागला सूरजनं आणि धावसंख्येचा विचार केलात ना धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 27 आकड्यावर. शेवटचं षटक हे हाणामारीचं षटक असणार आहे मित्रांनो. कशा पद्धतीने फलंदाजी पाहायला मिळते दर्शन कदम आणि सूरजच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्गावर पाहायला गेला तर आली याला सुद्धा मागच्या मॅच मध्ये चांगली अशी गोलंदाजी केली होती आलीनं. तोच हा गोलंदाज स्टार्टिंगला पाहायला मिळेल दर्शन आणि हा एक सुंदर फटका लॉंग रिजन मध्ये चेंडू जाईल सीमा पार 1 बाउन्स चौका.
षटक मित्रांनो हाणामारीचं षटक आणि त्याची सुरुवात सुद्धा तशीच केली होती दर्शननं. एक चौकारला गोल पुन्हा एकदा आणि हा चेंडू पंचांकडे वाईट घोषित आणि हा सुद्धा चौकार मिळतील या 5 धावा. जर पाहायला गेलं ना तर सुंदर फटका खेळला होता दर्शननं चौकार लागला होता. त्यानंतर हा वाईट चेंडू आणि हा सुद्धा चौकार गेला होता. काहीच खराब क्षेत्ररक्षण यष्टनच्या माग यष्टरक्षकांनी पाहायला मिळालं. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या जाऊन तसेच तब्बल 36 धावा. 36 ऑन बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. टप्प्याचा चेंडू होता लेफ्ट साईडच्या दिशेने चेंडूला खेळला कार्पेट सायनं क्षेत्ररक्षण चेंडू खाली त्यावर 1 धाव काढले. अजून या शेवटच्या षटकातले 4 चेंडूंचा खेळ बाकी असताना पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातला हा एक चांगला फलंदाज सूरज ज्यानं मागच्या 3ऱ्या ओव्हरमध्ये शेवटच्या वेळी षटकार मारला होता. तोचा सूरज पुन्हा एकदा चेंडूने खेळला. सूरजला मिडलच्या दिशेनं क्षेत्ररक्षण चेंडू खाली 1 धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता आणि प्रयत्न फसला आणि तो दर्शन कदम बॅक टू द पॅव्हिलियन. बॅटर संदीप ज्यानं या आधीच्या मॅच मध्ये खूपच सुंदर फलंदाजी केली होती. चांगले मोठे फटके खेळले होते. तोचा फलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या नॉन स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल. दुसरा धाव घेण्याचा एक प्रयत्न केला होता आणि तिथं धावघात झाला तो फलंदाज दर्शन. त्यानंतर पुन्हा एक शॉर्टपुटचा चेंडू होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला खेळलाय त्यावर 1 धाव येईल आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचत तब्बल 39 धावा. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्रायकिंगला संदीप हा फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला इकडं. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाऊन कार्पेटच्या साह्याने 1 धाव पूर्ण आणि 1 धावेत समाधान मानू लागले. इथे कुठेतरी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता परंतु तो अयशस्वी ठरला आणि शेवटचा चेंडू स्ट्रायकिंग एंडला हिटमॅन म्हणून निजामपूर विभागामध्ये ओळखला जाणारा हा सूरज. शेवटचा चेंडू त्यावेळेस कशा पद्धतीने हाताळेल गोलंदाज आली. शॉटचा चेंडू होता. एक तेज तर्रार चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते तिथं अलीच्या माध्यमातून. 3रं षटक संपतंय. 3ऱ्या षटकात धावसंख्या जाऊन पोहोचली होती 40 धावा. 18 चेंडू आणि 41 धावांची गरज असणार आहे. 18 चेंडू आणि 41 धावांचे समीकरण असणार होते पुढील या संघासमोर. जो संघ मित्रांनो इथून जिंकेल ना तो थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल.
संघाने आणि आता पुढील संघासाठी 41 धावांचं आव्हान 3 षटकामध्ये. बघूया स्ट्राईकला येतो सलामीची जोडी मैदान स्ट्राईकला येतो शाकिब. बघूया शाकिब अगदी पहिल्याच चेंडूवर खेळ आणि शाकिबचा संपलाय खेळ. काय कॅच या ठिकाणी पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार परंतु सागर पाशीलकरच्या माध्यमातून उत्तम दर्जाची झेल आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. धाव संख्या झाली ती संघाचा श्री गणेश ओपन झालेला आहे. धाव संख्या झाली ती एक बाद एक. 41 धावांचं आव्हान कोणत्या पद्धतीने पेलणार की काय गडबड होणार हे या थोड्या कालावधीत काही मिनिटातच समजणार सर्वांना. पुढचा चेंडू या ठिकाणी शिवल्याचा लक्षात घ्या. या ठिकाणी निजामपूर संघाने मागचा सामना हा गोलंदाजाने क्षेत्ररक्षणाच्या जोरावरच जिंकून आणलेला होता. आता नक्की घडताय काय की बिघडताय याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी थोड्याच मिनिटांमध्ये धाव संख्या देतो. सूरज पाशीलकर ऑफसाईडला अगदी उत्तम दर्जाची या ठिकाणी क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावाच्या मोबदल्यामध्ये धाव संख्या झाली ती 4. जिंकण्यासाठी 41 धावांचं आव्हान. पहिलं षटक चालू. स्वतः कर्णधार कष्टाच्या पराकाष्ठ करताना या ठिकाणी सूरज पाशीलकर आणि त्याचे बंधुराज सागर पाशीलकर यांनी उत्तम जागी झेल सुद्धा टिपलेले. पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू गेलाय सागरच्या हातामध्ये. धाव संख्या मिळेल मात्र एकच मध्ये समाधान. धाव संख्या होती 5. स्वतः कर्णधार कसा असावा, खेळाडू कसा असावा, खेळ कसा करावा या सर्व गोष्टींची उत्तर मात्र मिळतील ते स्वतः कर्णधार सूरज पाशीलकर याच्या रूपामध्ये. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू मोठा पहाड आणि षटकार. या ठिकाणी सूरज पाशीलकरच्या शेवटच्या चेंडूवर केलेला हा प्रहार हा योग्य म्हणावा लागेल. कारण फलंदाजीसाठी आलेला हा प्रत्येक फलंदाज गोलंदाज कितीही क्षमतेचा असू द्या त्याच्यावर प्रहार करणे ही त्याची क्षमता दाखवण्याची कुवत हे त्यावेळी दाखवायचं असतं. म्हणून गोलंदाजावर प्रहार होणार, षटकार चौकार लागणार यात काही शंकाच नाहीये. धाव संख्या झाली ती 1 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 11. दुसरं षटक घेऊन आलाय तो ओम. बघूया हा उंच शरीरयष्टीचा हा ओम कशी गोलंदाजी करतोय. लेग साईडला तळा किंवा ग्राउंड लेवलचा मारलेला फटका 1 धावेमध्ये या ठिकाणी समाधान मानावं लागेल. धाव संख्या ती 12. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. हा जो सामना जिंकेल तो थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. इतका महत्वाचा सामना. क्षणाक्षणाला चेंडूवरती या ठिकाणी भली मोठी किंमत असलेला हा खेळ क्षणाक्षणाला बदलतोय. नक्की हा सामना कोण जिंकणार आता सुद्धा कोणी सांगू शकत नाहीये. परंतु खेळ आहे, क्रिकेट जिंकणार यात काही शंकाच नाहीये.
उत्तम दर्जाची चेंडूचा टप्पा काढल्याच्या नंतर काही फलंदाजाला चलबिचल करणार हा चेंडू काय गोलंदाजी करतोय. अतिशय उत्तम दर्जाची या ठिकाणी वाखाणण्या जोगी या ठिकाणी गोलंदाजी ओमच्या रूपामध्ये आणि धावसंख्या झाली ती 12 जिंकण्यासाठी 21 धावांचं आव्हान. धावसंख्या होती 12. अजूनही 29 धावांची गरज आहे. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. आणि या ठिकाणी चेंडू गेलाय सागर पासिलकरच्या हातामध्ये. अगदी विश्वासाचा प्लेअर आणि या ठिकाणी बघूया रन आउट. उत्तम दर्जाची या ठिकाणी क्षेत्ररक्षण. अक्षय दादा अंधेरे आयोजित मित्रमंडळ आयोजित आमदार चषक 2024 शेवटचा सामना शेवटची इनिंग पूर्णपणे बीट. धाव संख्या स्थिर. धाव संख्या होती 13. धाव संख्या झाली ती 13. अगदी खेळाडूंच्या मनामध्ये सुद्धा या ठिकाणी सामन्याचं मोठं पडसाद पडले. या ठिकाणी एक धाव पूर्ण. होती 14 आणि जिंकण्यासाठी अजून या ठिकाणी 27 धावांची गरज. चेंडू शिल्लक असणार आहे 7. फक्त शेवटचा चेंडू कसा टाकतोय काय करतोय. नक्की चौकार येतोय षटकार येतोय की डॉट जातोय यावर सर्व सामन्याचं चलचित्र अवलंबण्याची ताकद. आणि या ठिकाणी ग्राउंड शॉट अतिशय उत्तम दर्जाचा चौकार. इतक्या भल्या मोठ्या अशा या टुर्नामेंट ठेवणं ही काही सोपी गोष्ट नाही. अक्षय दादा मित्रमंडळ त्यांचे सर्व कार्यकर्ते भले ते किती आहेत हे काय सांगू शकत नाही. परंतु एवढ्या भल्या मोठ्या अशा हा टुर्नामेंट या अशा थोड्या अंतरावर असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या अशा पावन भूमीमध्ये अंबागडच्या ग्राउंडवर अतिशय शांततेमय वातावरणामध्ये 3 दिवस चालू आहेत. उद्या शेवटचा दिवस. सर्व कार्यकर्ते असतील आणि मित्रमंडळ अक्षयदादा या सर्वांचं अगदी सर्व क्रिकेट प्रेमींच्या वतीने मी अगदी मनापासून त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. सामना येऊन ठेपलाय 6 चेंडू मध्ये. धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर 1 धाव पूर्ण केलेली आहे. 5 चेंडू 22 धावा. 5 चेंडू 22 धावा. काही होऊ शकतं. शेवटपर्यंत हा सामना जाणार. कोण जिंकणार कोण हरणार याकडे सर्वांच्या नजरा. पाहूया. 5 चेंडू 22 धावा असताना पूर्णपणे गोलंदाजी करतोय तो या ठिकाणी पारस. अगदी नावाप्रमाणे सरस आहे तो पारस. बघूया 4 चेंडू 22 धावा. उत्तम दर्जाची या ठिकाणी खोदून काढलेली गोलंदाजी. अजून जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. पूर्णपणे सामना मोठा प्रहार केला होता
अजून या ठिकाणी 20 धावांची गरज पूर्णपणे सामना कलाटणी घेतलेली आहे. निजामपूर संघाच्या बाजूने कलाटणी आणि हा या ठिकाणी दर्जेदार चौकार. या ठिकाणी ओम पवार याने या ठिकाणी यायचं आहे. या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच म्हणून त्याने किताब घेऊन जायचं आहे.